हॅलो माईक चेक. मित्रांनो नमस्कार. सगळ्यांनी व्लॉग बघत राहा. ज्यांना आवडेल त्यांना अजून आम्ही प्रेम देऊ, अजून व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. तर गुड मॉर्निंग गाईज. आपल्या टुर्नामेंटचा दुसरा दिवस आहे. त्याच्या आधी आपण चालले पोहायला. तर हे बघू शकता गाडीत आपल्या बॅटी वगैरे तसंच आहे. चाललं आता पोहायला, पाहूया काय होते. गाईज गुड मॉर्निंग. तर आपण आज चालले पोहायला. आपल्यासोबत आहे ओंकार, मागं तन्मय आणि नारायण देखील आलाय, अथर्व पण आहे. तर आपण चाललोय पोहायला. आपण कृष्णाची वाट पाहतोय. कृष्ण आला का आपण जाऊ पोहायला. आता कृष्ण पण आलाय. आपण चाललोय आता पोहायला. तळ्यावरती गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. अथर्व इकडं, तन्मय कुठे काय झाला. मित्रांनो आपण आले तळ्याच्या जवळ. आता 2च मिनिटात आपण तळ्यावर पोहोचतोय. तर मित्रांनो आपण आले तळ्यावरती आणि आपली गँग इथं आता तयार होते. थोडा वॉर्मअप होईल, त्यानंतर पोहायला चालू करतील पोरं. आधीच इकडे काही लहान मुलं पोहायला शिकतात. लहान मुलं पोहायला शिकतात ड्रम बांधून. तुम्हाला पोहता येतं का मित्रांनो? तुम्हाला पोहता येतं असेल तर कमेंटमध्ये सांगा. चालू आहे नारायणचा आणि अथर्वचा. नारायण मारते आता गोल उडी बघा. हॅश हॅश. तर मित्रांनो आपण आता नारायणची छोटीशी मुलाखत घेऊया. नारायण ॲक्टिव्ह असा मेंबर आहे. तो बऱ्याच क्षेत्रात त्याचं मोठं नाव आहे. क्रिकेट म्हणा, क्रिकेट, खो खो, कबड्डी आणि इतर अशी पोलीस भरती वगैरे या विद्यार्थ्यांना देखील तो व्यवस्थितपणे गाईड करतो. तर नारायण, तुम्ही पोहण्याचे काय फायदे सांगशाल आणि या तळ्याचा तुम्हाला काही फायदा झाला का? आता जवळपास आम्ही म्हणजे इथं आधीमध्ये पोहायला तर येतच असतो, पण जवळपास पावसाळ्यामुळे 3 महिने या ठिकाणी या तळ्याचं पाणी कमीच नाही झालं आणि त्यामुळं आम्ही रोज पोहायला येतोय. आणि माझ्याबरोबर काही लहान मुलं आहेत माळ्यातली 5-6, त्यांना मी चांगलं पोहायला शिकवले आणि चांगलं ट्रेन केले. पोहण्याचे फायदे असे की आपण जर रोज पोहायला आलं तर शरीराला एक पोटाची चरबी कमी होतो, आपला स्टॅमिना वाढतो. असे पोहण्याचे अनेक फायदे. आणि दिवसभर पोहल्यामुळं सकाळ आपल्या कामात मन लागतं, मन फ्रेश राहतं आणि आपला चांगला एक प्रकारचा व्यायाम होतो. आणि पोहणं हा असा व्यायाम आहे का पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आम्ही रोज पोहायला येतो. नारायण, तू काही काळ शहरात देखील राहिलेला आहे आणि शहरात देखील तू स्विमिंग पूल वगैरे मध्ये पोहायला जात असेल, तर काय फरक सांगशील स्विमिंग पूल आणि या ठिकाणी तू तळ्यात पोहतो याचा? आपल्या ग्रामीण भागातल्या जी तळ्याची सर आहे, तळं असन, नदी असन, तलाव असतील, याची सर, स्विमिंग पूलची सर याला कधीच नाही येणार. हे कधी पण आहे ना, तळं एकदम फ्रेश पाणी, नॅचरल पाणी आणि बेस्टच राहील. बबलू आताच मुंबईवरून आलाय. बबलूची साईट चालू आहे तिकडे सोलरची. आमचे विपुल शेठ सोलर मध्ये काम करतात. कोणाला सोलरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर देतो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तर मित्रांनो आता आमचं पोहून झालेलं आहे आणि लहान मुलं आहेत, त्यांना मिसळ खायची इच्छा झाली आहे, तर आम्ही आता मिसळ खायला जाणार आहे. आणि आताच आम्ही पोहायला गेलतो. पोहून खूप दमल्यामुळं खूप भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही आलोय आता कारफाट्यावर मानवा मिसळ खायला. आणि बबलूला आलोय मुंबईवरून घेऊन मिसळ खायला स्पेशल. विपुल, तुमचं काय म्हणत होते? काल तुम्हाला मॅच नाही पाहायला भेटली. हा, थोडं काम होतं त्यामुळं मला यायला जमलं नाही, पण आज आलोय. तुमचा संघ उत्कृष्ट कामगिरी करून टॉपला आहे. तुम्ही संघ मला काय कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला काय नाही, आम्हाला चांगलंच वाटतंय. फक्त आमची एकच इच्छा आहे, तुमच्या बरोबर होणारी जी आमची मॅच आहे ती फक्त आम्ही चांगल्या रन जिंकावा, फक्त आमची एवढीच इच्छा आहे. आणि आमची पण अशी मनोकामना राहील की मागच्या वर्षीचा जो फायनलचा थरार पाहायला भेटला होता,
सिद्धिविनायक सहकार फायटर आणि बालगणेश फायटर्स, तर तो या वर्षी पाहायला भेटेल का? तुम्हाला काय वाटते? हो नक्कीच नक्कीच. फायनल झाली तर आपल्या 2 संघांमध्येच होणार आणि हा ब्लॉग लवकर टाका. नादकुळा जळगाव धुळा. सुका पाटील मिसळ खातो. मित्रांनो आता आम्ही ना मिसळ खाऊन झालेली आहे. तर सगळ्या मंडळींचं चाललंय का चहा प्यायचा आहे. तर चहा पिऊन झाल्यावर आम्ही जाणार आहे. तर मित्रांनो आता आमचे मिसळ खाऊन झालेली आहे. तर आता आम्ही ग्राउंडवर जाणार आहे जरा प्रॅक्टिससाठी. जरा आमचे नवीन 2-3 बॉलर आहे त्यांची जरा प्रॅक्टिस घ्यायची. व मग त्यानंतर आमची 9:30 वाजता मैत्री ग्रुपसोबत मॅच आहे. तर ती मॅच तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तो ब्लॉग आता थोड्याच मिनिट 1 तास जल्दी बोल, कल सुबह पनवेल चालू करण्यात येईल. धन्यवाद. आपण आला आता घरी बोलो, त्यानंतर मिसळ पण खाल्ली आणि आता आलो घरी. मित्रांनो आज काही दिवसभर टाइम भेटला नाही ब्लॉग बनवायला. आपण खूप बिझी होतो. आज आपल्या 2 मॅचेस होत्या सहकार सिद्धिविनायक फायटरच्या. तर त्यापैकी एक आपण जिंकलो आणि एक हारलोय. आणि उद्या आपली टोटल 5 मॅच आहेत लीग मॅचच्या. त्यातली एक मॅच बाकी, ती उद्या सकाळी आपली पहिली मॅच आहे. तर 3 मॅच आपण जिंकलोय. आपण बक्षीस पात्र फेरीत आधीच गेलेलो आहे. पण आपल्याला जर टॉप राहायचं असेल तर उद्याची मॅच आपल्याला जिंकायला लागेल. तर तिने आजचा सारांश होता. आणि आता सगळं आवरलंय काम आणि आम्ही आता निघलोय जेवायला. तर कृष्णा आहे, आपली गँग बसली कट्ट्यावर सगळी. आता आम्ही सगळे जेवायला जाणार आहे. तर जेवण आल्यानंतर परत भेटू. मित्रांनो आपण चाललोय आता जेवायला पारगावला. भेटूया आल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला काही ब्लॉग बनवायला भेटला नाही. खूप जास्त बिझी होतो. 2 मॅचेस झाल्या, त्याच्यातली एक आपण जिंकलोय, एक हारलोय. आज सगळे आपले मित्रमंडळी जमले आहेत. पाहू शकता सगळे जेवायला आलेले आहेत. सगळे जेवायला आलेले आहेत आणि आता सगळे चिकन खात आहेत. आता तयारी होते उद्याच्या सामन्याची. हा घरून जेवून आल्या, उद्या खेळणार नाही वाटतं, मला वाटतं. चिकन खायला या आर्यन म्हणतोय. भाऊ कसा आहे? भाऊ नारायण लोखंडीसाठी भाऊ घेत आहे. नारायण नाही, नारायणच्या नावाचा नैवेद्य ठेवू. नावाचा नैवेद्य. मित्रांनो पोरांचं झाले जेवण. आर्यनने घेतली स्प्राईट आणि आम्ही निघलोय आता घरी. आता आमची थोडं एक नियोजनाची बैठक होणार आहे मुक्ताबाईच्या ठिकाणी. आमच्या अड्ड्यावरती नियोजनाची बैठक होईल. त्यानंतर आम्ही घरी जाऊ आणि उद्या आमची फायनलची मॅच आहे. तर स्टे ट्यून. आता आपण आलो जेवून आणि आता गहन विषयावर चर्चा. आपण एक मॅच हारलो, तर त्यानंतर एक चिंतन शिबिर या ठिकाणी आयोजित केले आणि आता तेजस सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर आपण आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग पण एंड करू आणि उद्या भेटू. तर तेजस सर काय सांगशान, काय आपलं मत आहे? चर्चेनुसार आणि आजच्या दिवसाचा पाहता आढावा घेतल्यानंतर असं आज सागर सर आमचे बंधू आणि टीम मधले सगळ्यात वरिष्ठ नाही म्हणते त्यांना, मेन मेंटॉर, त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही खेळाडूंना उद्या विश्रांती देण्यात येईल. त्यातली नावं सांगतो. त्यातली नावं उद्याच डिक्लेअर करू, कारण की तो सस्पेन्स राहील. कारण की ब्लॉक लेजन बघतात आमचे आणि काही विरोधकही बघतात. त्याच्यामुळे ते आता नाव घोषित करणार. तर उद्या सकाळी ती नाव घोषित करण्यात येईल. आणि आता सगळे झोपा. गुड नाईट. उद्या लवकर या ग्राउंडवर आणि आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.